आणि या संपूर्ण बजेटचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ सुद्धा आहेत. सर, तुमच्यापासून सुरू करूया. सर, तुमची पहिली प्रतिक्रिया सर्वांचीच. अपेक्षा होती की फारसे काही मोठे बदल होणार नाही, कारण हा इंटेरिम अर्थसंकल्प होता. मात्र करदात्यांना थोडाफार दिलासा मिळेल अशी एक कुठेतरी पुसटची अपेक्षा होती, पण ती दुर्दैवाने पूर्ण झाली नाही. पण एक चांगली गोष्ट त्याच्यातनं जी आली ती अशी की ज्या जुन्या डिमांड्स आज वेबसाईटवर दिसत आहेत आणि त्यामुळे लोकांचे परतावे म्हणजे रिफंड हे अडवले जात आहेत, ते मिळत नाहीत त्यांना. त्याच्याबाबत महत्त्वाची घोषणा अशी केली की ती जुने जे परतावे आहेत, जे जुने डिमांड्स आहेत 25,000 रुपयापर्यंत त्या विड्रॉ केल्या जातील, म्हणजे त्या बाजूला काढल्या जातील आणि परतावे आपल्याला आता मिळू शकतील. 2010 ते 2014 या काळातल्या ज्या डिमांड्स आहेत त्या 10,000पर्यंतच्या डिमांड्स विड्रॉ केल्या जातील. मला वाटतं ज्यांना बरेच दिवसात आपले परतावे मिळाले नाहीत, रिफंड मिळाले नाहीत केवळ ह्या डिमांडमुळे, आणि मी अक्षरशः 2004-05च्या पण डिमांड्स ज्या होत्या त्या आम्ही बघतोय की त्यामुळे लोकांचे रिफंड्स अडलेत. ही एकमेव एक घोषणा त्यातल्या त्यात दिलासा देणारी टॅक्स पेयर्सच्या दृष्टीने आपल्याला बजेटमध्ये दिसते. अन्यथा कुठलाही बदल टॅक्स ब्रॅकेटमध्ये नाही, टॅक्सच्या स्लॅबमध्ये नाही, टॅक्सच्या दरात नाही, कुठलाही. आता फाईन प्रिंट बघायला लागेल, कदाचित काही प्रोसिजरल बदल आहे का, परंतु म्हणावा असा काही बदल या अर्थसंकल्पात आपल्याला करदात्यांच्या दृष्टीने दिसत नाही. भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर सर आहेत. सर, तुमची प्रतिक्रिया. मी सुरुवातीला आधी म्हटलं होतं की हा लेखा अनुदान आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये काही फार मोठे घोषणा किंवा बदल अपेक्षित नव्हते. पण ओव्हरऑल मोदी सरकारचं जे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाला सातत्याने गती देणं. एक अत्यंत महत्त्वाची योजना त्यांनी 300 युनिटपर्यंत सोलरची जी वीज असेल ती लोकांना फुकट मिळेल, म्हणजे मोफत मिळेल, अशा पद्धतीची एक घोषणा त्यांनी केली आहे. आणि दुसरा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा की कोविड नंतरच्या कालखंडातसुद्धा वित्तीय तूट ही नियंत्रणात राहील या दिशेने सरकारची कमिटमेंट जी आहे आणि सरकारची पावलं त्या दिशेने उचलली जातील हे त्यांनी सगळ्या जगाला आश्वासित केलं आहे. कारण वित्तीय तूट किती आहे, ती कमी होती आहे का, याच्या आधारावरच शेवटी FDI या देशामध्ये येण्याचं प्रमाण लोक ठरवत असतात. आणि त्यामुळे वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्याचं घोषणाही त्यांनी केली आहे आणि त्याप्रमाणे ट्रॅक रेकॉर्डचा सरकारचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खरं बजेट तर जुलैमध्ये येईल, ते 100% माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालीच मांडलं जाणार. हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे आणि त्यामुळे विकसित भारताची पायाभरणी करण्याच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे, म्हणजे हे आजचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. सर, तुम्ही पण अर्थसंकल्प ऐकला, काय तुमची पहिली प्रतिक्रिया या संपूर्ण अर्थसंकल्पावरती? एक 2-3 गोष्टी इंडस्ट्रीच्या दृष्टीने की एक मला वाटलं की त्याच्यामध्ये डिफेन्स आणि रेल्वेमध्ये पूर्ण भारतीयकरण करण्याचा एक मानस त्यांनी कंटिन्यू करायचं ठरवलं आहे. त्यामुळे मला वाटतं मेक इन इंडिया याला खूप चालना मिळेल, एस्पेशली SME सेक्टरला त्याच्यामुळे चालना मिळेल. आणि चायना +1, युरोप +1 अशा ज्या जागतिक पातळीवर भारताकडे बघितलं जातं मॅन्युफॅक्चरिंग करता, तर त्याला जास्त प्रोत्साहन मिळेल असं माझा स्वतःचा अंदाज आहे. दुसरं, काही योजना ज्या स्टार्टअप्स करतात आणि 24 साली एक्सपायर होत आहेत त्या त्यांनी 25 सालापर्यंत एक्सटेंड केल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट मला वाटतं, एक जसं भातखळकर सर म्हणाले की 5.1पर्यंत डेफिसिट येईल आणि त्याच्यामुळे फिस्कल डेफिसिट, आणि तो पुढे 5च्या खालती आणण्यात येईल. हा जो डिसिप्लिन कायम ठेवण्याचा त्यांनी एक निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे मला वाटतं FDI येण्याकडे म्हणजे संबंध गुंतवणूकदारांच्या जागतिक एक भारताबद्दलचा कॉन्फिडन्स हा वाढण्यामध्ये उपयोग होईल आणि त्यामुळे FDIची वाढ होण्याची शक्यता आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या मते जो चेंज झाले नाहीत हे जास्त कॉन्फिडन्स दाखवतं गव्हर्नमेंटचा की आयदर जी चालली अर्थव्यवस्था ती व्यवस्थित चालली आहे आणि निवडणुकीकरता म्हणून त्यांनी काही वेगळ्या रेवडीज त्याच्यामध्ये दिलेल्या नाहीत. हे मला वाटतं जास्त आनंददायी गोष्ट आहे. निर्मला सीतारामन यांचा आतापर्यंतचा इतिहासही कोणतीही मोठी घोषणा अपेक्षेप्रमाणे त्यांनी यावेळी सुद्धा केलेली नाही आहे, त्याबद्दल घोषणा करण्यात माझ्या मते हे एक तर लेखा अनुदान होतं, त्यामुळे आत्ता घोषणा करणं हे संयुक्तिक नव्हतं. 2019 साली त्यांनी अशा टॅक्समध्ये स्पेशली केल्या होत्या घोषणा, पण त्या निवडणुकीकडे डोळा ठेवून केल्या होत्या की त्यावेळेचा कॉन्फिडन्स आणि यावेळेचा कॉन्फिडन्समध्ये मला वाटतं बराच फरक आहे. आणि गेल्या 5 वर्षात जो प्रगतीचा आलेख आहे आपला तो कंटिन्यू ठेवण्यासाठी काही बदल न करणं हेच जास्त महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे एक आर्थिक याला स्टॅबिलिटी येते आणि त्याचा इन्व्हेस्टर्सचा कॉन्फिडन्स त्याच्यामुळे खूप वाढतो. पायाभूत सुविधांसंदर्भातली जी तरतूद झालेली आहे सर, तर त्या संदर्भात काय बदल होऊ शकतात पुढच्या काळामध्ये?
नाही, हा एक रोडमॅप दिलेला आहे की पायाभूत सुविधांसाठी जी मोठी इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग जे होत आहे त्या दृष्टीने पुढे येणाऱ्या काळात त्याचा फायदा हा सर्वांनाच होतोय. आपण बघतोय की गेल्या कित्येक वर्षात, एस्पेशली 3-4 वर्षात ज्या मोठ्या योजना सरकारने घेतलेल्या होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत. अगदी रोड रस्ते सुधारत आहेत, टेलिकम्युनिकेशन सुधारत आहे, सगळ्या बाबतीत आपली ही प्रगती आपण बघतोय, त्याचा फायदा आपल्याला दिसतोय प्रत्यक्षात. दुसरी गोष्ट म्हणजे मी जर करांच्या दृष्टीने विचार केला तर करदात्यांची संख्या वाढलेली आहे. जवळपास 7-7.5 कोटीच्या वर करदाते हे आत्ता यावर्षी टॅक्स रिटर्न फाईल करून गेले. ते 2013-14 केवळ 3.5 कोटी होते. कराचं कलेक्शन वाढलेलं आहे. आणि आता हा जो विषय मांडतोयस की कुठल्याही मोठ्या घोषणा नाहीत, याचं एक दुसरंही कारण असं की गेल्या वर्षीचा आपण अर्थसंकल्प बघितला 2023चा, तर नवीन कर प्रणालीला इतकं आकर्षक केलेलं होतं. 7 लाखापर्यंतचं उत्पन्न जर असेल तुम्हाला कुठलाही कर लागणार नाही, तसं स्टँडर्ड डिडक्शन त्या कर उत्पन्न गटाला दिलेलं होतं. असे महत्त्वाचे बदल हे गेल्या वर्षीच दिले गेल्यामुळे कदाचित या अंतरिम अर्थसंकल्पात देण्यासारखं फारसं काही नसेल. आणि आत्ताच दीपक घैसार सर म्हणाल्याप्रमाणे कदाचित जुलैमध्ये येणारा जो बजेट आहे तिथे कदाचित करदात्यांना काही दिलासा मिळू शकेल. पण हा मोठा दिलासा गेल्या वर्षी दिल्यामुळे यावर्षी कुठलाही बदल अर्थमंत्र्यांनी केलेला नाही. सर, मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधा बदलत आहेत. रेल्वे असेल, हवाई वाहतूक असेल किंवा इतर रोड असतील. यामुळे आता येत्या काळामध्ये कसे बदल घडतील आगामी अर्थव्यवस्थेवरती? मला वाटतं सर, तुम्हीच मला वाटतं की जेव्हा पायाभूत सुधारणा करण्याकरता सरकार खर्च करतं तेव्हा निश्चितच त्यामुळे सुधारणा तर होतेच, एम्प्लॉयमेंट जनरेशन होते, त्याचे पैसे हे लोकांपर्यंत पोचतात आणि पुन्हा त्यातनं डिमांड, मागणी तयार होते. कुठलाही एखाद्या ग्रोईंग अर्थव्यवस्थेला जेव्हा पायाभूत सुविधांसाठी जेव्हा पैसे खर्च केले जातात मोठ्या प्रमाणावर, आणि एस्पेशली कोविडनंतर जेव्हा प्रायव्हेट पार्टिसिपेशन कमी होतं, अशावेळी पायाभूत सुविधांसाठी हा जो मोठा खर्च सरकारने केला, 10 लाख कोटी गेल्या वर्षी जे सरकारने वेगळे काढले होते, त्याचा परिणाम म्हणून आपण ग्रोथ बघत आहोत. आज अर्थव्यवस्था 7-7.5% जर वाढत असेल तर त्याच्या कारणांमध्ये हेही एक मुख्य कारण असतं की सरकारने केलेला खर्च, त्यामुळे प्रायव्हेट पार्टिसिपेशन वाढायला मदत होईल, एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ही आर्थिक सुधारणा आपल्याकडे होते. निश्चितच त्याचा येणाऱ्या काळात आपल्या भारताला नक्कीच फायदा होईल. आपली अर्थव्यवस्था गतिमान झालेली आहे. ती 3 ट्रिलियन इकॉनॉमीची जी आता 4 ट्रिलियन आणि 5 ट्रिलियन जी आहे तिथे आपण जाऊ काही वर्षात. या सगळ्याला कारणीभूत असणारे जे बदल आहेत ते गेल्या काही वर्षात आपण बघतोय. निश्चितच. भातखळकर सरांकडे मी थोडासा राजकीय दृष्टीनं हा प्रश्न विचारतो की शेवटचं हे अंतरिम असं बजेट होतं दुसऱ्या टर्ममधलं. साधारणतः शेवटचं आणि अंतरिम असल्यानंतर 2 महिन्यावरती निवडणुका असल्यानं बरेचदा अशा आकर्षक घोषणांचा पाऊस पडत असतो, परंतु तो मोह यावेळी निर्मला सीतारामन यांनी सुद्धा टाळलेला आहे. त्या दृष्टीनं तुम्ही काय सांगा? नाही, जसं दीपक घैसासांनी सांगितलं की यातून सरकारचा कॉन्फिडन्स दिसतो क्रमांकी, त्याच वेळेला मोदीजींच्या कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य आपण जर का 10 वर्षातलं पाहिलं तर त्यांनी नेहमीच वित्तीय शिस्तीला अतोनात महत्त्व दिलं. कारण जर का देशाची अर्थव्यवस्था गतिमान करायची असेल तर राज्यकर्त्यांनी वित्तीय शिस्त पाळली पाहिजे. ज्या शब्दाचा उल्लेख त्यांनी केला, जो मोदीजींनी प्रथम केला, की रेवडी कल्चर, या रेवडी कल्चरमुळे देशाचं, म्हणजे थोडक्यात देशातल्या सर्वसामान्य माणसाचं हे खरं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. अर्थशास्त्रामध्ये एक वाक्य आहे, देर इज नो फ्री लंचेस, की काही फुकट मिळत नाही. शेवटी एखादी सरकार एखादी गोष्ट फुकट देत असतं असं जेव्हा म्हणत असतं तेव्हा ते करदात्यांच्या पैशातून त्याची भरपाई केली जाते. आणि त्याच्यामुळे याचा अर्थ लोकांना सवलती द्यायच्या नाहीत, तर ते दिल्या पाहिजेत. पण त्या सवलतींमुळे ती व्यक्ती, तो समाजगट आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे, अशा पद्धतीच्या सवलती या दिल्या पाहिजेत. म्हणून जनधन खाती ही मोठ्या प्रमाणावर उघडली गेली पाहिजेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती केली गेली. आज ONDC प्लॅटफॉर्मची निर्मिती, ओपन नेटवर्क फॉर डोमेस्टिक कन्झम्पशन, तसं नेटवर्क उभं केलं जातं आहे. आणि डिजिटल कॉमर्स, त्यामुळे अशा पद्धतीची पावलं उचलल्यामुळे सर्वसामान्य माणसाची आर्थिक ताकद वाढते आणि मग तो नॅचरली अर्थव्यवस्थेमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन करतो. शेवटी टॅक्सपेअरना सवलती तेव्हाच देऊ शकू जेव्हा ते टॅक्स भरण्याच्या स्थितीमध्ये येतील तेव्हा, आणि टॅक्सपेअरची संख्या वाढेल तेव्हा. टॅक्सपेअरची संख्या कधी वाढेल? जेव्हा पायाभूत सोयीसुविधांवरचा खर्च सरकार वाढवेल तेव्हा. अर्थतज्ञाच्या भाषेत सांगायचं तर
पायाभूत सोयीसुविधांवरचा खर्च हा GDP वाढवण्यामधला सर्वात मोठा कॉन्ट्रीब्युटर असतो. आणि आज तर निर्मला सीतारामनजींनी GDPची एक नवीन व्याख्या केली की गव्हर्नमेंट्स डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स. आणि हे खरंच आहे की या सरकारचं हे वैशिष्ट्य आहे की गव्हर्नन्स आहे, गव्हर्नन्समुळे डेव्हलपमेंट आहे आणि तो परफॉर्मन्स पण आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की गतिमान अर्थव्यवस्था अधिक गतिमान होण्याच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल आहे. निश्चितच तज्ज्ञ आहेत आणि त्यासोबतच राजकीय नेते सुद्धा आहेत. त्यांना नेमकं काय वाटलं ते आपण जाणून घेतलेलं आहे. परंतु ज्या जनतेसाठी हा अर्थसंकल्प सादर केला गेला त्या जनतेला काय वाटतंय, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना नेमकं काय वाटतंय ते आपण ब्रेक नंतर जाणून घेऊयात. सर, आपल्या सर्वांचेच आभार. आपण या संपूर्ण अर्थसंकल्पावरती आपलं विश्लेषण केलं त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.